तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे दहीहंडी निमित्ताने 2 पी-एच-डी फाईल आणि पी-एल-पी फाईल. व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला पूर्ण पाहायचे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड मिळणार आहे आणि डाउनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. फर्स्ट असेल पेवाली आणि सेकंड असेल फ्रीवाली. पेडवाल्या फाईलमध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट तिथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट वगैरे करायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि फ्रीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल. झिप फाईलचा पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. तर झिप फाईलमध्ये तुम्हाला 2 पी-एच-डी मिळणार आहेत. फर्स्ट पी-एच-डी अशी असणार आहे आणि सेकंड पी-एच-डी आपली अशी असणार आहे. पण त्याआधी आपण व्हिडिओमध्ये पाहू की डाउनलोड कसं करायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे असं मोरवर क्लिक करायचे. डिस्क्रिप्शन आता तुम्हाला इथे असं ओपन होईल. मोबाईलमध्ये सेम प्रोसेस असते, ठीक आहे. आता फर्स्ट तुम्हाला इथे दिसेल नो पासवर्ड फाईल. ओके, ही याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे असं डायरेक्ट ओपन होईल. ही डायरेक्ट विदाऊट पासवर्डवाली फाईल आहे, ठीक आहे. आणि इथे तुम्हाला मोबाईलमध्ये नेक्स्ट वगैरेवर येईल. तुम्हाला नेक्स्ट करू शकता. इथे तुमचा नंबर टाकायचा, तुम्हाला जो पण नंबर असेल तो, आणि ईमेल आय डी टाका आणि मग इथे पे सिक्युअरवर क्लिक करून पुढे प्रोसेस फॉलो करा. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, भरपूर व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे कसं डाउनलोड करायचं. मग तुम्हाला डायरेक्ट ही फाईल रिडायरेक्ट होते, ठीक आहे. मग रिडायरेक्ट झाली का मग तुम्ही डाउनलोड करू शकता इझिली. आणि सेकंड आहे तुम्हाला इथे फ्री पी-एच-डी डाउनलोड. तुम्हाला डाउनलोडिंग कसं ते समजलं असेल. आता आपण पाहू पी-एच-डीचं. ओके, ठीक आहे. हे पी-एच-डीमध्ये तुम्हाला हे पी-एन-जी वगैरे मी दिलेले आहेत. इथे तुम्हाला काय चेंजेस करायचे, तुमच्या क्लायंटचं नाव वगैरे असेल त्याची तुम्हाला चेंजेस करायचे. इथे मी सिम्पली टेको बोल्ड फॉन्ट देतो. त्या टेको बोल्ड फॉन्टमध्ये तुम्ही इथे डबल क्लिक करून चेंज करू शकता. तुम्हाला जर हे फॉन्ट पाहिजे असेल, टेको बोल्ड फॉन्ट पाहिजे असेल, तर तुम्हाला इथे आय आयकॉनवर लिंक दिसत असेल किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. तिथे तुम्हाला जे मी मराठी फॉन्ट दिलेले आहेत, ठीक आहे. हे अनेकदा फॉन्ट पण त्या दिलेला आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हा इमेज आपली ॲक्शन आहे, मी तुम्हाला दाखवलेली मागच्या व्हिडिओमध्ये कसे ॲक्शन यूज करून तुम्ही HDR इफेक्ट देऊ शकता. हा HDR इफेक्टसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी पेड लिंक आहे त्याच्यामध्ये दिसेलच, ठीक आहे. आणि बाकीचं जे मी हे डार्क एकदम केलेलं कसं बनवलं ते पण तुम्हाला दाखवतो. फर्स्ट मी एक सॉलिड लेअर घेतलेली आहे. याचा कलर कोड आहे, हा तुम्हाला इथे दिसत असेल. हा थोडा नेव्ही ब्लू टाईप मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक टेक्स्चर दिला याला. हा जो टेक्स्चर आहे तो दिला आणि मग त्याच्यावरती आपण घेतला एक दहीहंडीचा असा इमेज, ठीक आहे. आणि मग त्याला ब्लॅक अँड व्हाईट करून तिथे पेस्ट केलेला आहे. तुम्हाला हे बिना टेक्स्चरचा असं दिसत असेल आणि जर तुम्ही टेक्स्चर असा दिला तर हा असा दिसतो, ठीक आहे. बाकीचा हा PNG मी Pinterestवरून डाउनलोड केलेला आहे. तुम्ही इझी डाउनलोड करू शकता आणि मग त्याला थोडी ड्रॉप शॉट वगैरे दिलेली आहे. हे टेक्स्ट आता तुम्हाला भरपूर जण कन्फ्युजन आहे कारण आपण दिलेली आहे व्हिडिओ याच्यामध्ये आणि हा मी आय कँडी 7मध्येच बनवलेला आहे. तुम्हाला ही पी एन जी पण मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये. मी तीही लिंक दिलेली आहे, फ्री डाउनलोडमध्ये, पेडमध्ये पण दिलेली, दोन्हीमध्ये दिलेली आहे, ठीक आहे. तुम्ही इझिली हा डाउनलोड करू शकता. सेकंड पी-एच-डी आपण बघू. सेकंड पी-एच-डीमध्ये तुम्हाला इथे जास्त काही चेंजेस करायचे नाही. हा टेक्स्ट इफेक्ट डायरेक्ट इनबिल्डच आहे. फक्त हा फॉन्ट तुम्हाला इथे डाउनलोड करावा लागेल. इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत, तुम्हाला ते डायरेक्ट यूट्यूब वगैरे कुठे शोधल्यावर तुम्हाला मिळतील. आपण देऊ शकत नाही, ते पेड्स आहेत, ठीक आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि हे जे आहेत, हा इमेज मी तुम्हाला दाखवलेला आहे कसा करायचा. हा टेको बोल्ड फॉन्ट तुम्ही इथे चेंज करू शकता. आणि बाकीचं जे आहे हे पण इमेज मी Pinterestवरून डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता, एकदम इझिली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की काय काय चेंजेस करायचे आहेत. परत एकदा सांगतो रिव्हर्स करून. तुम्हाला इथे इमेज चेंज करायचे क्लायंटचा, इथे तुम्ही डबल क्लिक करूनही सेव्ह ॲज स्मार्ट ऑब्जेक्ट पण क्लिक करू शकता, ठीक आहे. आणि इथे हा टेको बोल्ड आहे, तुमच्या क्लायंटचं नाव टाकू शकता किंवा हा इथे डिलीट मारून तुमच्या क्लायंटचा PNG घेऊ शकता. आणि असा HDR करायचा असेल तर तुम्हाला आपला जो व्हिडिओज आहेत, भरपूर व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये मी सांगलेलं आहे. आणि पेड फाईलमध्ये तुम्हाला ही ॲक्शन मिळणार आहे, ज्याने तुम्ही हा असा HDR इफेक्ट तयार करू शकता, ठीक आहे. जस्ट तुम्हाला प्ले करायचे पण ॲक्शन, मग तुमचा HDR इफेक्ट होऊन जाईल. आणि हा PNG मी सुद्धा देणार आहे. आता आपण पाहू की मोबाईलमध्ये कसं करायचं. फर्स्ट तुम्हाला आपलंच पिक्सेल लॅब यूज करायचे. जर तुम्ही दुसरं पिक्सेल लॅब यूज करत असाल तर एरर येतील. तर आपलं पिक्सेल लॅब कुठून डाउनलोड करायचा व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक दिलेली असते, ती व्हिडिओ पाहून तुम्ही पिक्सेल लॅब डाउनलोड करू शकता. नाहीतर तुम्हाला डाउनलोड तर तिथे एवढी मेहनत घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पेड फाईल बाय करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला पिक्सेल लॅब मिळेल. तर पिक्सेल लॅब तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे. आणि आता PLP कशी ॲड करायची तेही पाहून घ्या. काही जण भरपूर त्यांना येतच नाही PLP ॲड करता आणि मग ओरडत बसतात की तुम्ही रॉंग फाईल दिली, ठीक आहे. त्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल, इथे माय प्रोजेक्ट्स तेव्हा शो होतं ज्यावेळेस तुमच्याकडे कोणतरी फाईल सेव्ह असेल, ठीक आहे. तर तुमच्याकडे कोणतेच प्रोजेक्ट सेव्ह नसेल तर तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट दिसणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथे सेव्ह आयकॉनवर क्लिक करायचे आणि सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करून काही एक टाका आणि ओकेवर क्लिक करून सेव्ह करून घ्या, ठीक आहे. मग तुमच्या इथे माय प्रोजेक्ट्स म्हणून दिसेल. मग नंतर काय करायचं, मग माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचा
आणि .plpo क्लिक करायचं. ठीक आहे, .plpo क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड्समध्ये तुम्हाला दोन्ही PLP दिसणार आहेत, कारण तुम्हाला ते डाउनलोडमध्येच होणार आहे, कारण तुम्ही डायरेक्ट थेट डाउनलोड करणार आहेत. बाकी कुठे फोल्डरमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला डाउनलोड्समध्ये चेक करायचे आणि मग डायरेक्ट असं ओपन नॅडो क्लिक करून ओपन करून घ्यायचे. मग तुम्हाला इथे अशी PLP ओपन होईल. आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तुम्हाला सांगतो. तुम्हाला क्लायंटचा इमेज इथे फक्त चेंज करायचा, बाकी सगळं PNG मी दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे फक्त क्लायंटचा इमेज चेंज करायचे. हे टेक्स्ट वगैरे तुम्हाला याच्या PLPमध्ये दिसणार नाही, कारण मी टेक्स्ट आपण फोटोशॉपमध्ये बनवलं आहे. जर तुम्हाला फोटोशॉपमध्ये असं करायचं असेल तर मी व्हिडिओ बनवलेले डेडिकेटेड, तुम्ही ती बघू शकता काय काय करायचे चेंजेस. ठीक आहे, आता हे तुम्हाला इथे इमेज तुमच्या क्लायंटचा असेल, इथे हा इमेज आहे, याच्या पण DNG फाईल तुम्हाला दिसेल. इथे लॉक असेल तर अनलॉक करून घ्या. याची पण DNG फाईल मी तुम्हाला पेडमध्ये दिलेली असते. ठीक आहे, तुम्ही पेड डाउनलोड करू शकता. तर आता हे जे तुम्हाला इथे फक्त टेक्स्ट चेंज करायचे, टेक्स्ट तुमच्या क्लायंटचं जे असेल ते तुम्ही इथे टाकून घ्या. नाव जे असेल ते मराठी युनिकोड वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, आणि याच्यात तुम्हाला जे रिप्लेस करायचे, रिसिलेक्टवर क्लिक करू शकता किंवा डिलीट मारून तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता. आता सेकंड PLP पाहू आपण. सेकंड PLP पण पाहून घ्या. कुठली PLP स्ट्रेच वगैरे काही नाही आहे. जर तुम्हाला इश्यू येत असेल स्ट्रेच वगैरे तर आपलं पिक्सेल लॅब त्यासाठी वापरा. ठीक आहे, इथे पण तुम्हाला फक्त इमेज चेंज करायचे, रिप्लेस करा किंवा डिलीट करा. आणि टेक्स्ट आहे, टेक्स्ट पण तुम्ही डिलीट करू शकता आणि डबल क्लिक केलं तर तुम्हाला इथे टाईप करायला येईल आणि तुम्ही जे क्लायंटचं नाव असेल ते टाकू शकता. त्याच्याखाली सबटायटल आहे, सबटायटलही तुम्ही टाकू शकता. बाकीचे टेक्स्ट इफेक्ट तुम्ही फोटोशॉपमध्ये केलेले आहेत. मी तुम्हाला इथे पिक्सेल लॅबमध्ये करायचं असेल तरी करू शकता. काही ट्रिक्स आहेत, फक्त तुम्हाला इथे BVL इफेक्ट आहे ते इथे दिसत नाही, त्याच्यामुळे मी हे डायरेक्ट दिलेलं. ठीक आहे, आता मग इथे इमेज सेव्ह कसं करायचं ते सांगतो. इमेज सेव्ह करण्यासाठी इथे तुम्हाला 3 डॉट्सवर क्लिक करायचे, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचा. एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे अल्ट्रा करा आणि अल्ट्रा केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डाउनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. आणि विदाउट पासवर्डवाला जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तेही तुम्हाला तिथे लिंक दिसतं.